जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। रुग्णालय की गोदाम, बेडखाली खरड्यांचे खोके, वार्डात अस्वच्छतेचे साम्राज्य। आरोग्य केंद्रात उपचार की भोंगळ कारभार, आरोग्य विभागाचा निष्काळजीपणाचा कळस। रक्ताळलेल्या चादरी, बंद एसी आणि मुदतबाह्य सिलेंडर। आरोग्य केंद्रातील भयावह चित्र पाहून संताप। वर्धा तालुक्यातील खरंगणा गोळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक वास्तव समोर आलंय। दररोज शेकडो रुग्णांना उपचार देणारे हे आरोग्य केंद्र सध्या आरोग्य सेवेचे केंद्र कमी, अव्यवस्थेचे गोदाम जास्त वाटत आहे। आंतर रुग्ण कक्षात रुग्णांच्या बेडखाली खरड्यांचे खोके, जुने भंगार साहित्य ठेवण्यात आले। रुग्णांच्या बेडवर रक्ताने माखलेल्या चादरी बदललेल्या जात नसल्याचा आरोप होत असून त्या चादरीवर रुग्णांना झोपवलं जात असल्याचं चित्र समोर आलंय। छतामध्ये लावणारा एसी भिंतीवर बसवण्यात आलाय, मात्र तो भिंतीवर केवळ शोभेची वस्तू बनून राहिलाय। शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारलेल्या सुविधांचा वापर होत नसल्याने हा निधी जनतेच्या सेवेसाठी खर्च झाला की केवळ कागदावर असा सवाल आता उपस्थित होत आहे। इतकंच नाही तर रुग्णांना सलाईन लावण्यासाठी वापरले जाणारे स्टँड गंजलेले असल्याचं दिसून आलंय। तर सर्वात गंभीर बाब म्हणजे आरोग्य केंद्रात ठेवण्यात आलेला अग्निशमन सिलेंडर मुदतबाह्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे। 2015 मध्ये भरलेला हा सिलेंडर आजही तसाच ठेवण्यात आला असेल तर ही निष्काळजीपणा नव्हे तर रुग्णांच्या जीवाशी खेळण्याची बाब ठरू शकते। संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या नवीन इमारतीचे बांधकाम नेमके कधी पूर्ण होणार याबाबतही नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। या सर्व प्रकाराला नेमके जबाबदार कोण? वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रॉबिन कांबळे की आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले कारवाई करणार का? शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची अशी उघडपणे होत असलेली दुरावस्था पाहून आता प्रश्न उपस्थित होते। रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का की हा गंभीर प्रकारही इतर प्रकरणाप्रमाणे फाईलमध्ये दडपला जाणार? हा प्रश्न आता खरंगणा गोळे परिसरातील नागरिकांसह संपूर्ण जिल्ह्याला पडलाय। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।